अण्णांच्या बाबतीमध्ये एक मला चांगला अनुभव आहे की त्यांचं नेटवर्क एवढं भारी आहे ना की घरात बसून त्यांना समजतं कुठे काय चाललेलं आहे. आज आपली युती झाली ठीक आहे, पण तिथं 16-17 असताना आपण 28 असताना आपल्याला मान असं खाली करावं लागलं. काय करावं लागलं? कारण लांडगे साहेब शहरावर एक जे असं नियंत्रण असतं बळकट माणूस पाहिजे, ते 7 महिन्यापासून हरवलेलं आहे. सगळ्यात मोठी नंतर छत्रपती शिवाजी मिरवणुका काढतो, पण मिरवणुका का झाल्या नाही? आता फार्म हाऊसवर चालते, शहर शाखेत चालण्याचा विचार केला पाहिजे. आपण वरिष्ठांना विनंती करू की हे सगळं संपवा. लवकरच पत्रकार परिषद वेगळी घेईल. अंबरनाथ शहरामध्ये चाललेला विकास आणि लोकांना होणारा त्रास याबाबत मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा बडगा उभारणार आहे. अंबरनाथ ही विरोधी पक्ष नसलेली एकमेव नगर परिषद. इथे ही सेना भाजप युतीची सत्ता आहे. पण महासभेतील भाजपाने शिंदे शिवसेना नगरसेवकांची केलेली मुस्कटदाबी, अर्वाच्य शिवीगाळ यामुळे आता या युतीत फुटीच्या विस्तवाची ठिणगी पडल्याचे चित्र समोर येत आहे. निमित्त होते अंबरनाथ पूर्वेकडील पनवेलकर सभागृहात पार पडलेला अंबरनाथ शिवसेनेचा विचार मेळावा. या मेळाव्यात पुन्हा एकदा शहरातील शिवसेनेचा वाळेकर किणीकर अंतर्गत वाद, यातून शिवसेनेला बसलेली झळ आणि याचा भाजपाने फायदा घेत केलेले सेनेचे खच्चीकरण आणि याच युतीतून शिवसेनेच्या पदरी पडलेली निराशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना या मेळाव्यात दिसली. आपण सत्तेत असतो तरी अनधिकृत होर्डिंग लागलेच नसते आणि आपण बघितलं असाल थोड्या दिवसापूर्वीच त्या होर्डिंगच्या मुळे एक निष्पाप जीव त्याचा बळी गेलेला आहे. पण त्याच्यासाठी देखील आम्हाला आंदोलन करावं लागलं. आपण काय केलं? आपण गप्प राहिलो. इथं 16-17 असताना आज आपली युती झाली ठीक आहे, पण तिथं 16-17 असताना आपण 28 असताना आपल्याला मान असं खाली करावं लागलं. काय करावं लागलं? अपनी कश्ती वहा डुबी जहां पाणी कम था असं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी शिवसेनेतील अंतर्गत बेकीला दुजोरा दिला. कारण या मेळाव्यात आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि त्यांचे समर्थक नगरसेवक सपशेल गैरहजर दिसले. मग या मेळाव्यास त्यांचा बहिष्कार होता का? आत्मचिंतनात्मक या मेळाव्याचे त्यांना गांभीर्य नव्हते का? सेना भाजप युतीने अंबरनाथच्या शिवसेनेचे नुकसान केले का? असे अनेक प्रश्न शिवसैनिक आणि पत्रकार यांनी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी ही उत्तरे टाळण्यासाठी सोयीस्करपणे नो बाईट म्हणत काढता पाय घेतला. खरं तर आजची सभा, आजचा मेळावा निवडणुकीचा विषयच नव्हता, विषयच नाही. आपण हारलो हे मान्य केलेलं आहे. आपण का हारलो हेही काही जणांनी सांगितलेलं आहे. आपल्याला या अंबरनाथने हरवले हे देखील आमच्या काही मित्रांनी सांगितलंय. खरं तर शिंदे साहेब आणि खासदार साहेब, आपली लांडगे साहेब आम्ही एकत्र बसलो होतो ठाण्याला. त्यावेळेस 40 ते 45 नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील असं आपलं बोलणं झालं होतं. एकीकडे अंतर्गत गटबाजीने शिवसेनेचे केलेले नुकसान, 28 नगरसेवक असूनही नगरपालिकेत ओढावलेली नामुष्की, फार्म हाऊसवर बसून शिवसेना चालवणाऱ्यांवर पक्षश्रेष्ठींची मेहरबानी, अशा अनेक कैफियत अरविंद वाळेकर आणि शिवसैनिकांनी लांडगे यांच्या समोर मांडल्या. परंतु सल्ले देऊ नका, तक्रारी करू नका, त्यापेक्षा आत्मचिंतन करा असं सांगत खासदार देखील या अंतर्गत गटबाजी पुढे हतबल असल्याची स्पष्ट कबुली लांडगे यांनी आपल्या भाषणात दिली. तर दुसरीकडे माकडाच्या हाती आपणच कोलीत दिलंय. युती असली तरी शिवसेनेला कोणाचे पाय धरण्याची गरज नाही. योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन शिवसेनेचे अस्तित्व दाखवून द्या असा सल्लाही शिवसैनिकांना देत लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला आव्हान दिले आहे. स्वभाव काही त्यांचा बदलणार नाही. दुसऱ्यांना दाबून आपण मोठं होण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे ते चालत राहील. पण अंबरनाथकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे. ते काय रुसवे फुगवे गटबाजी आहे त्या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे.
परंतु सगळ्यांनीच त्याची सुरुवात आपल्यापासून करावी आणि अगोदरच सांगितल्याप्रमाणे शिवसैनिकांनी गटबाजीवर चर्चा करू नये. कामाने मोठं होणं अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांना काम करणारा कार्यकर्ता पदाधिकारी आवडत असतो. त्याला तुमच्याकडे कोणतं पद आहे याच्यासाठी काही पडलेलं नसतं. माझं कोण ऐकतं आणि माझा प्रश्न सोडवण्यासाठी कोण प्रयत्न करतो तो लोकांना आवडत असतो. आणि नगरसेवकांनी मीडियाच्या माध्यमातून मोठं होण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकून मोठं व्हा. विविध कार्यक्रम वर्षभर चालू असतात आणि अण्णांनी ती परंपरा या शहरामध्ये टिकवलेली आहे. आणि प्रत्येक कार्यक्रम करताना त्यांनी कार्यक्रम करायचा म्हणून केला नाही, तर लोक सहभाग त्याच्यात कसा वाढेल आणि जास्तीत जास्त मोठा कार्यक्रम कसा होईल याकरता त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. असे जे कार्यक्रम होतात ते यशस्वी करण्यासाठी अण्णा तर सक्षम आहेत. अरविंद वाळेकर यांनी शिवसैनिकांना संबोधताना आपल्याला अनेक पक्षातून ऑफर होत्या, परंतु आपण बाळासाहेबांना शब्द दिलाय की मी हातात भगवा घेऊनच अखेरचा श्वास घेईल. पण या पक्षात माझी कुणाला अडचण होत असेल तर निवृत्ती स्वीकारण्याची ही तयारी यावेळी वाळेकरांनी दर्शवली. परंतु अरविंद वाळेकरांना निवृत्त किंवा बाजूला होण्याची गरज नाही असे गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केले.